नमस्कार. आज बनवूया तूर, हरभरा आणि वाटाणा यांच्या ओल्या सोल्याचा मसाले भात. खूप टेस्टी होतो हा मसाले भात. आणि आता सध्या हरभरा, तूर आणि वाटाणा याचा सीझन आहे. तर अशा पद्धतीने एकदा हा चमचमीत मसाले भात एकदा नक्की बनवून बघा. सोपी रेसिपी आहे. तर कुकरमध्ये तेल घातलं आहे. तूपही घालू शकता किंवा तूप आणि तेल दोन्ही मिक्ससुद्धा घालू शकता. आता याच्यात खडे मसाले घातलेत. जे काही खडे मसाले असतील तुमच्याकडे ते घाला. मी इथे दालचिनी, तमालपत्र, लवंग, काळी मिरी, शहाजिरे आणि एक सुकी लाल मिरची घातली आहे आणि हिरवी वेलचीसुद्धा घातली आहे 2. आता याच्यात बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घातला. हिरवी मिरचीचे तुकडे घातले थोडेसे आणि हे छान फ्राय करून घ्यायचं. आता याच्यात आलं लसूण पेस्ट घालायची आणि कच्चा वास जाईपर्यंत ती सुद्धा 2-3 मिनिटं छान तेलामध्ये भाजून घ्यायची. आता आलं लसूण पेस्ट छान भाजून झालेली आहे. याच्यात मी एक बटाटा घेतला होता, त्याच्या फोडी करून घेतल्या, तो घातला. नंतर याच्यात अर्धी वाटी हिरवे वाटाणे, नंतर त्याच्यात हरभऱ्याचे ओले सोले आणि तुरीचे ओले सोले घातले. हे छान एक 2-3 मिनटं तेलामध्ये असंच फ्राय करायचं आहे. 2-3 मिनटानंतर हे छान फ्राय झालं की मग आता याच्यात मसाले घालू. तर धना पावडर घातली आहे 1 छोटा चमचा. त्याच्यानंतर 1 छोटा चमचा जिरा पावडर आणि मोठा अर्धा चमचा गोडा मसाला घातला आहे. याच्याऐवजी गरम मसालासुद्धा घालू शकता, पण गोडा मसाल्यामुळे खूप छान टेस्ट येते या भाताला. नंतर त्याच्यात हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घातले. आता हे सगळे मसाले तेलामध्ये 2 मिनटं परतून घ्यायचे. कोलम तांदूळ वापरलेला आहे मी. तो स्वच्छ धुवून 10-1 मिनटं तसाच ठेवला होता. पाणी नव्हतं ठेवलं त्यात, फक्त धुवून ठेवला होता. आता याच्यात 1 वाटी कोलम तांदूळ घातलेला आहे आणि तांदूळ या पूर्ण मसाल्यामध्ये 2-3 मिनटं छान परतून घ्यायचा आणि 2-3 मिनटं छान परतून झाल्यानंतर याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे. हा मसाले भात थोडासा मोकळा छान लागतो. तर आता गरजेनुसार पाणी घातलं आहे. याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आणि भरपूर कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली आणि हे सगळं मिक्स करून झाकण लावायचं आणि याच्यात 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर सुरुवातीला कुकरमध्ये वाफ धरेपर्यंत गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि नंतर मीडियम करायची गॅसची फ्लेम आणि 3 शिट्ट्या करायच्या आहेत. तर इथे मी 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि इथे गरमागरम हा मसाले भात तयार झालेला आहे. आणि झाकण उघडल्या एवढा छान सुगंध येत होता या मसाले भाताचा. खूप टेस्टी होतो हा मसाले भात. आणि हा थोडासा गरम आहे. गार झाल्यानंतर छान मोकळा होतो. याच्यासोबत मी काकडी, कांदा याच्यात दही घालून रायतं बनवलं होतं आणि उडीदचा पापड फ्राय केला होता. तर बघा, खूप छान टेस्टी हा मसाले भात तयार होतो. तर आता सध्या वाटाणा, हरभरा, तूर याच्या ओल्या सोल्याचा सीझन चालू आहे. तर अशा पद्धतीने हा चमचमीत मसाले भात बनवून बघा. खूप टेस्टी होतो. हा मसाले भात गरम असल्यामुळं थोडासा चिकट वाटतोय, पण गार झाला की अगदी छान मोकळा होतो. आणि बघा किती छान दिसतोय हा मसाले भात. अगदी बघितल्यावरच खावासा वाटेल. खूप टेस्टी होतो. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा हा ओल्या सोल्याचा मसाले भात बनवून बघा. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा अशाच छान छान व्हेज रेसिपीजसाठी.